जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। गुगल मॅपच्या सूचनेवरून प्रवास करताना झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूर जवळ समोर आली आहे। बदलापूरमध्ये काम सुरू असलेल्या JNPT वडोदरा या महामार्गावरील उल्हास नदीच्या पुलावर हा अपघात झाला। या घटनेत 50 वर्षीय अरुणा कुलकर्णी यांचा मृत्यू झाला असून अपघाताची अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली। कल्याणमधून अरुणा कुलकर्णी या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून टिटवाळा येथील मंदिरातून परतत होत्या। प्रवासादरम्यान गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गानुसार त्या बदलापूरमधील जांभळे गावाजवळ JNPT महामार्गावर आल्या। रात्रीच्या अंधारात नदी पुलावरील मोठा खड्डा चालकाच्या लक्षात आला नाही। खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा तोल गेला आणि अरुणा कुलकर्णी रस्त्यावर फेकल्या गेल्या। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलंय। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र याच महामार्गाचं काम सुरू असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला नाहीये। दिनांक 28/7/26 रोजी रात्री 10:30 वाजता यातील खबर देणार श्री प्रतीक अरुण कुलकर्णी हे व त्यांची आई मयत अरुणा अरुण कुलकर्णी हे दोघेही कल्याण येथून टिटवाळा येथे गणपती दर्शनाला गेले होते आणि त्या ठिकाणी येताना त्यांनी GPS मॅप लावला आणि तिथून येत असताना त्यांना हा जो JNPT रोड आहे, नवीन रोड आहे, तो GPSने त्यांनी दाखवला। मग तसे त्या रोडने ते सरळ येत असताना जांभळा रोड या ठिकाणी हा रस्ता बंद आहे, त्या ठिकाणी रात्रीचा रिमझिम पाऊस चालू होता आणि त्याच्यामध्ये ते खड्डा समोर न दिसल्यामुळे त्यांची स्कूटी गाडी होती, त्याचे टायर बारीक असतात आणि मग ते खड्ड्यात गाडी गेली आणि त्यांची आई हे मागे पडली डोक्यावर आणि मग त्यांना इतर पब्लिकने प्रायव्हेट गाडीतून त्यांना ग्रामीण रुग्णालय पूर्व येथे प्राथमिक उपचारासाठी त्यांना दाखल केलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता। बदलापूर कारण की JNPT हा मार्गाचं काम सुरू आहे, तर अनेक वाहनं त्या ठिकाणी ये जा करत असतात आणि असे अपघात अनेक होत आहे, काय सांगा? अत्यंत चुकीचा हा रस्ता बंदच आहे। तिथे मागचा जो अपघात झाला त्यापासून आपण बॅरिकेड व माती टाकलेली आहे आणि फक्त तिथे कामाच्या संदर्भात, रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांचे जे डंपर चालतात त्यासाठी एकच रस्ता ओपनिंग आहे, त्याला पण बऱ्यापैकी डिवायडर मोठा आहे, तरी लोक अशा प्रकारे चुकी करतात आणि कोणतेही गुगल मॅप बघून अशा रस्त्यावर कोणी येऊ नये, कारण हा रस्ता अजून ओपन केलेला नाही सामान्य जनतेसाठी, त्याला बराच कालावधी लागणार आहे। त्यामुळे सर्व जनतेला मी आवाहन करेन की तुम्ही या रस्त्याने जाऊ नका। तसेच रात्रीचे पेट्रोलिंग दरम्यान मी स्वतः रात्री 11:30-12 वाजेपर्यंत तिथे जे चुकून कोण जात असतील त्यांना मी माझ्या स्पीकरवरनं गाडीच्या त्यांना आवाहन करत असतो की या रस्त्यावर कोणी गाडी आणू नका। बऱ्यापैकी आता ती घटना घडल्यापासून ह्या घटना कमी झालेल्या आहेत, परंतु चुकून एका दुसरा असा येतो आहे आणि असा अपघात होत आहे। आता जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।